श्री स्वामी समर्थ मंडळी, आषाढी महिना आता सुरू आहे. आषाढी एकादशी झालेली आहे आणि आषाढी एकादशी दिवशीच चातुर्मास महिना सुरू होतो. आता या चातुर्मास महिन्याला चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मास महिना का म्हणतात, शिवाय चातुर्मासामध्ये कोणती शुभकार्य केली जात नाहीत आणि चातुर्मासामध्ये कोणत्या मंत्राचं पठण करावं या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलचं सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ बनले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता या व्हिडिओच्या माहितीला आपण सुरुवात करूया. बघा, पहिली गोष्ट, चातुर्मास म्हणजे काय, तर हे आषाढ शुक्ल एकादशी, देवशयनी एकादशी यापासून सुरू होते आणि कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चालते. यावर्षी चातुर्मास आता सुरू झालेला आहे. चातुर्मासाच्या काळात काय विशेष घडते, तर भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात, भगवान शिव विश्वाचे नियंत्रण करतात आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा काळ खूप पवित्र आणि पुण्यपूर्ण मानला जातो. आता दुसरी गोष्ट, चातुर्मास महिन्यामध्ये शुभ कार्य का केले जात नाहीत त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये आत्ता पाहणार आहोत या क्षणाला. तर भगवान विष्णू हे पंचदेवांपैकी एक आहेत आणि प्रत्येक शुभकार्याची सुरुवात पंचदेव पूजेपासून होते. जेव्हा भगवान विष्णू विश्रांती घेतात तेव्हा ते शुभकार्यात सहभागी होऊ शकत नाहीत. या कारणास्तव लग्न, मुंज, गृहप्रवेश इत्यादी शुभकार्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही. तर बघा, आता या महिन्यामध्ये कोणती शुभ कार्य करू शकतो आपण, तर भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांची पूजा करा, श्रीमद भागवत विष्णू पुराण पठण करा, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज जप करा. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करत सूर्याला जल अर्पण करा. तर तुम्हाला सूर्य दिसत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून पाणी अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करा, चंदनाचा लेप लावा, बिल्व पाने आणि रुईची फुले अर्पण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकताय. तसेच शिवपुराण किंवा भगवान शिवाच्या कथांचे पठणही तुम्ही करू शकताय. त्यानंतर बालगोपाळांचा पंचामृताने अभिषेक करा, बालगोपाळाला पिवळे वस्त्र, हार आणि फुले अर्पण करा, तुळशीसोबत लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा, कुम कृष्णाय नमः किंवा राधाकृष्ण मंत्राचा जप तुम्ही करू शकताय. पुढं हनुमानजी समोर दिवा लावावा, सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण करा, श्री रामचरितमानस पठण करा, राम राम नामाचा जप करा, गरिबांना अन्न, कपडे, छत्री, बूट, चप्पल दान करा, गायींची सेवा करा, गौशाळेला दान करा, पावसाळ्यात तुम्ही गरजूंना रेनकोट किंवा छत्री दान करू शकता. आता चातुर्मासाचे काही नियम व निर्बंध आपल्याला पाहणं गरजेचं आहे. यावेळी ब्रह्मचर्य, संयम आणि सात्विक आहाराला प्राधान्य द्यावे. विनाकारण राग, वाद, मांस, मद्य, सूडबुद्धीचे पदार्थ टाळा. शक्य असल्यास एकाच वेळी अन्न खा आणि उपवास ठेवा. यावेळी ध्यान, योग आणि सत्संग नक्की करा. आता चातुर्मासाचा काळ विशेष का असतो, तर बघा, आध्यात्मिक शुद्धी, मनाची स्थिरता आणि धार्मिक श्रद्धा वाढवण्याची ही वेळ आहे. चातुर्मासात केलेले सत्कर्म सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने अधिक फलदायी असतात. यावेळी उपासना आणि भक्तीमुळे जीवनात सकारात्मकता येते. तर अशा पद्धतीने चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त भक्ती करा, पुण्य करा आणि देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, देवाला खुश करण्याचा, प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. यामुळे भक्तीमुळे देव नक्कीच प्रसन्न होतो आणि आपल्या संकटाला, अडीअडचणीला तो धावून येतो. माहिती आवडलं सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.